नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. प्रश्न खरं तर सीमावादाचा आणि गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला असा होता, ज्याच्यावरती सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीला श्री शरद पवार गेले. ते गेले आणि त्यामुळे बैठकीचं महत्वही वाढलं. अर्थातच तो प्रश्न तेवढा आहेच महत्वाचा. पण त्याच्यानंतर त्यांनी जी राजकीय कृती केली, त्याचे पडसाद त्यांच्या मित्रमंडळीत आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पडले असणार आहेत. कारण त्यानंतरचं श्री देवेंद्र फडणवीसांचं जे भाषण आहे, त्या भाषणातली त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांनी ज्या भाषेचा प्रयोग केला, त्याची पण चर्चा सुरूच आहे. मी काय म्हणतोय हे सगळं समजून घेण्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल ऐकन. काल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये अतिशय आक्रमक भाषेचा प्रयोग केला. तो प्रयोग त्याचं बऱ्याच अर्थाने म्हणजे मनोविश्लेषणात्मक विश्लेषण होऊ शकतं. एका राजकीय नेत्याला काय संदेश द्यायचा आहे ते पण असू शकतं आणि काही जणांच्या मते ते त्यांचं फ्रस्ट्रेशन पण आहे. फ्रस्ट्रेशन 2-3 पातळीवरती असू शकतं. ते काम करतायत आणि त्याच्यातनं ज्या पद्धतीच्या कामातनं राज्याची आणि त्यांची प्रतिमा उंचवायला हवी, त्याच्या ऐवजी आता उदाहरण बघा, कनेक्टिंग लिंकचा ज्या पद्धतीनं गाजावाजा झाला आणि ते चांगलंच काम आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाहीये. पण त्या कनेक्टिंग लिंकच्या संदर्भामध्ये पहिल्याच पावसामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, त्यात असं लक्षात येत आहे की कनेक्टिंग लिंकच्या कामापासून ते आलेल्या प्रत्येक मुद्द्यापर्यंत की ज्याच्यातनं देवेंद्र फडणवीस यांची इन्फ्रामॅन अशी प्रतिमा झालेली आहे, त्याला कुठेतरी बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. प्रश्न काही प्रमाणामध्ये अतिशयोक्तीपूर्ण होते, काही प्रमाणात व्हॅलिड होते. व्हॅलिड यासाठी होते की मधल्या काही काळामध्ये प्रकल्पाच्या किमती ज्या अव्वाच्या सव्वा वाढल्यात. मी स्वतः फडणवीस यांनी सांगितलं की जेव्हा ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातल्या काही कामांचा आढावा घेतला, तर लक्षात आलं थोडके नाही 50,000 कोटी रुपये अतिरिक्त वाढवलेत. तेही मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून, असं फडणवीसांचं मत आहे. माझं मत त्याच्यापेक्षा वेगळं आहे. या संदर्भामध्ये जे अलीकडच्या कामाची गुणवत्ता आणि वाढलेल्या निधीबद्दलचे गोंधळ आहेत, त्याच्यामुळं लोकांनी प्रश्न विचारले. माझं पुन्हा तेच मत आहे की पायाभूत विकास कामं जी महाराष्ट्रात सुरू आहेत, त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. प्रश्न आहे तो वाढलेल्या कॉस्टचा, प्रश्न आहे तो त्याच्यात भ्रष्टाचाराचा. त्या मुद्द्याच्या अनुषंगाने जेव्हा प्रश्न विचारले गेले, तेव्हा त्याचं स्वरूप आणि मी म्हणालो तसं काही प्रमाणामध्ये ते आवाज होते. आज तोच धागा श्री संजय राऊत यांनी पकडला. कारण त्याच्यामध्ये फडणवीस यांनी जी भाषा वापरली की खरं तर त्याची पुन्हा एकदा मी असं म्हणतो की एका वरिष्ठ पदावर बसलेल्या ज्याला काहीतरी अधिष्ठान आहे, त्यांनी अशा भाषेचा प्रयोग करणं टाळायला पाहिजे. जसं त्यांनी काल सभागृहामध्ये जे कोणी त्यांच्या विरोधात पोस्ट करतात त्यांच्या संदर्भातल्या हिंदी भाषेतनं जी टीका केली ती टाळता आली असते त्यांना. पण त्यांनी त्या भाषेचा प्रयोग केल्यामुळं अनेक जण त्याला वैफल्यातनं आलेलं, किंवा मी जे म्हणतो की फडणवीस हे सत्तेवर आल्यापासून मागच्याही कार्यकाळामध्ये आणि आताच्याही कार्यकाळामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीमुळे असेल काही प्रमाणात आणि दुसऱ्या प्रमाणामध्ये राजकीय स्पर्धा म्हणून असेल, पण त्यांचं स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो. आताही तो सुरू झालेला आहे असं दिसतंय आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची मनीषा ही काही लपून राहिलेली, ती लपून राहिलेली नसल्यामुळं मधल्या काळातल्या काही घडामोडी, ज्याच्यात मग 6 खासदारांचं त्यांच्या पक्षात येणं, ते भाजपामध्ये न येता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे जाणं, त्यात फडणवीस यांच्याकडनं सांगण्याचा हा प्रयत्न त्यांच्या गटाकडनं होणं की, आणि हे खरं पण आहे की त्यातल्या 2 खासदारांना तर भाजपकडेच जायचं होतं. असं असून सुद्धा अशा पद्धतीनं राज्यामध्ये खासदारांची फोडाफोड झाली. त्या फटाफुटीनंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गटानं उचल खाल्ली असं म्हणतात. आणि ती उचल का खाल्ली आहे, तर केंद्रामध्ये आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. मग राज्यात भाजपमध्ये पण आशिष शेलार असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि आणखी बरीच नाव आहेत, पंकजा मुंडे असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील. अशा मंडळींच्या मनात आपण पण मुख्यमंत्री व्हावं अशी मनीषा असणारच आहे. आणि त्या मनीषेला एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या महत्वाकांक्षाची जोड आहे. त्या जोडीतनं असं म्हणतात की दिल्लीमध्ये खूप प्रयत्न केले जात आहेत की देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी. भलेही आपण मुख्यमंत्री नाही झालो, पण फडणवीसांच्या ऐवजी दुसरा कोणीतरी झाला तरी चालेल. आता हे सगळे घटनाक्रम आहेत का की ज्या कारणामुळं फडणवीस यांनी अतिशय आक्रमक
भाषा वापरली ज्याला संजय राऊत वैफल्यग्रस्त भाषा म्हणताय. सो हे सगळे धागे लक्षात घेता शरद पवारांची तिथे झालेली बैठक, त्या बैठकीमध्ये नेहमीप्रमाणे पुन्हा पवारांनी एकाच दगडात किती पक्षी मारले याची चर्चा सुरू झाली. एकतर पवारांच्या ह्या वयामध्ये त्यांनी तिथे जाणं, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतात 30 वर्षानंतर जाणं, बरं पुन्हा संजय राऊतांचा आक्षेप असा आहे की ज्यांनी आपलं सरकार पाडलं, म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी सरकार त्यांचं पाडलं, ते शिवसेनेचं सरकार पाडलं, त्यांच्याच दालनामध्ये जाऊन का बैठक घेतली? तुम्ही खूप मोठे नेते आहात, पण अशा कृतीमुळे तुमची राजकीय विश्वासार्हता कमी होते असं संजय राऊत यांना सुचवायचंय. माझ्या मते राजकारणामध्ये जो मनाचा मोठेपणा असतो ते झाला आता, पण ते आता संजय राऊतांचा पक्ष फुटलेला असल्यामुळं त्यांना ते वाटणं साहजिक आहे. शरद पवारांनी हे असं खूप वेळेला बघितलंय, त्यांनी स्वतःही पक्ष फोडलेले आहेत, स्वतःही ज्यांच्या विरोधामध्ये आत्ता भाषण केलं आणि नंतर त्यांनाच सत्तेवरून खाली खेचलं, ज्याच्यानंतर पाठीत खंजीर खुपसला वगैरे असा शब्दप्रयोग सुरू झाला, ते त्यांनी केलेलं आहे किंवा बघितलेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना खाली खेचलं, याचं दुःख जेवढं संजय राऊतांना आहे, तेवढी राजकीय परिपक्वता शरद पवार यांच्याकडे आहे की ते आता आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे नगर विकासासारखं महत्वाचं खातं आहे. खरी गोम आहे की तिथे त्या बैठकीनंतर, कारण पक्षाच्या आमदारांची जी बैठक शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये घेतली, त्याच्या नंतरच्या राजकारणात, कारण त्या 20 मिनिटाच्या बंद दारावरच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा मराठा पॉलिटिक्स, मराठा नेत्यांचं पॉलिटिक्स याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली. भाजपमध्ये ज्यांना मुख्यमंत्री व्हायची मनीषा आहे, त्यांची नावं, त्यांचं राजकारण आणि शरद पवारांचं राजकारण याला जोडून बघितलं जात आहे. आणि ज्या वेळेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय त्यावेळेला ह्या घडामोडी सुरू असल्यामुळं महाराष्ट्रात एक चर्चा जोरात सुरू आहे, काहीतरी महाराष्ट्रात घडतं आहे. 14 तारखेला काही लोक भाजपच्याच गोटातले एकमेकांना सांगतायत की आम्ही पण मुख्यमंत्री होऊ शकतो, त्यांचे चिरंजीव पण बाहेर म्हणतायत, अशी चर्चा आहे. खरं खोटं त्यांना आणि त्यांच्या चिरंजीवाला जाणू, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलतापालत होत असताना एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची ती 20 मिनिटाची चर्चा, फक्त बैठक, त्या बैठकीचे संदर्भ बरेच बदलले. माझ्या मते सद्यस्थितीमध्ये केंद्रातल्या सरकारसमोरची आव्हानं लक्षात घेता केंद्राला काय हवंय त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. केंद्राला काय हवं आहे, बेसिकली त्यांना 3 कायदे पारित करायचे: डिलिमिटेशन, महिला आरक्षण, प्राधान्य क्रमांक. तिथे त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या मदतीची गरज आहे का? हो आहे. त्यांच्या पक्षातले खासदार फुटायला तयार आहेत का? हो तयार आहे. पण तरीही त्यांचं संख्याबळ जुळतंय का? जुळत नाही. पण जर समजा शरद पवारांची गरज त्यांना खरोखर इतकी असेल तर पहिली अट तर शरद पवारांची हीच असणार आहे की अशा स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रामध्ये पर्याय असेल तर तो विचार करा. कारण महाराष्ट्रामध्ये फडणवीसांनी ज्या पद्धतीने राजकारण केलंय तर दीर्घकाळानंतर शरद पवारांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने चितपट करण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये निश्चितच आहे. आणि शरद पवार हे पण राजकीय डाव टाकण्यामध्ये किती माहीर आहेत हे 2019ला सगळ्यांच्या लक्षात पुन्हा एकदा त्यांनी आणून दिलं. ज्या पद्धतीनं त्यांनी फडणवीसांची चालून आलेली संधी खेचून तिथे महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार स्थापन केलं आणि त्यानंतरचा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आपल्यासमोर. तर हे इतकं गुंतागुंतीचं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मला एक असं दिसतं आहे की येत्या 14 तारखेला किंवा येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये बऱ्याच घडामोडी दिल्लीत, महाराष्ट्रात सुरू आहेत आणि त्या घडामोडीतले प्रत्येक पदर हे फक्त सत्ताधारी घटकच नाही तर विरोधी पक्षासाठी सुद्धा जोडले जातात, कारण केंद्राला त्याची गरज. तुम्हाला काय वाटतं मी जे विश्लेषण केलं त्याबद्दल? आणि आता तुला तेच मी सांगेन की हे व्हिडिओ वगैरे जाऊ दे, महाराष्ट्राच्या इतक्या सूक्ष्मपणे कोणाची बाजू न घेता ज्या पद्धतीने आम्ही मांडणी करतोय ती महाराष्ट्राच्या हिताची आहे. हे राजकारण कोणाला आवडो किंवा न आवडो ते सर्व व्याप्ती आहे, त्यापासून कोणाची सुटका नाही. थँक्यू.